हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचे पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण कटिंग बघितली होती. माप घेऊन पूर्ण ब्लाऊजची सविस्तर कटिंग बघितली होती. तर या व्हिडिओमध्ये आता या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, आता मी सर्वात पहिले पाठीमागचा भाग तयार करणार आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा भाग बघा, इथे बरोबर सेंटर मधून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे टक्स घ्यायचे आहे आपल्याला. तर इथे पाव इंच टक्स घ्यायचा आहे, कारण की अर्धा इंच आपण टक्स साठी शिल्लक मार्जिन घेतले होते. तर पाव इंचावर इथे बघा, आणि लांबीमध्ये लगभग 5 इंचापर्यंत उभ्यामध्ये असा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर सेम टक्स आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा द्यायचा आहे. तर फक्त जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मधातून बरोबर सेंटर पासून फोल्ड करायचा आहे. तर या प्रकारे बघा, आता इथे टक्सवर मी 2 डबल शिलाई केलेली आहे. आता काय करायचंय बघा, आता एवढा डीप नाही, पण भरपूर आपला डीपच आहे गळा. तर टक्स मारल्यानंतर काय होते, आपला भाग जो आहे तो असा तिरकस होतो. तर आपल्याला तो इथे सरळ करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला असा क्रॉसमध्ये अर्धा इंच कपडा कमी करायचा आहे पाठीमागच्या भागाचा. आता आपण हे कमरपट्टी काढून घेतली होती, तर ती आपल्याला सरळ बाजूने पहिले ठेवून घ्यायची. अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे. आता बघा, पट्टी फोल्ड करायची आहे. वरून आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथे पट्टी डबल फोल्ड करून आतल्या साईडला इथे एक जाड शिलाई मारायची आहे, कारण याला आपण तुरपाई करणार आहे. तर ही जाड शिलाई आपल्याला खोलून टाकायची आहे. तर इथे आपल्याला एक 5 नंबरची शिलाई तुम्ही मारू शकता. तर अशा प्रकारे डबल फोल्ड करायची आहे पण पट्टी. आता जो पण साईडला शिल्लक कापड आहे तो कट करून घ्यायचा. आता बघू शकता तुम्ही, कमरचा जो पट्टीचा भाग आहे तो एकदम सरळ आणि छान आलेला आहे. तर आता हा पाठीमागचा भाग आपला झालेला आहे. तर आपल्याला समोरचा भाग करायचा आहे तयार. तर इथे बघा, आता दोन्ही भाग ओपन करून घेतले आहे मी. कटोरीला जोडायला बघा, वरच्या बाजूपासून सुरुवात करायची आहे. आता इथे मशीनला माझ्या प्रॉब्लेम आले होते, तर मी इथे परत व्हिडिओ थांबून पुन्हा चालू केला आहे. तर इथे बघा, तुम्ही वरच्या बाजूला पासूनच सुरुवात करायची आहे कटोरी जोडायला कधी पण. आता इथे काय प्रॉब्लेम झालेला आहे, तर या प्रकारे हलक्या हाताने दोन्ही भाग आपल्याला जोडायचे आहे. अजिबात कोणताच भाग ओढून घ्यायचा नाही. इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. या प्रकारे. आता हा कपडा खूपच सॉफ्ट आहे, तर एकदम असा इकडे तिकडे पळत आहे पूर्ण मशीनवर. आता बघा, इथे काय करायचं आहे, आपण कटोरी जोडत्या वेळी काय करतो, सिद्धा असंच जोडतो. आता आपण म्हणजे काय, आता मीच एवढ्या दिवस मी असंच जोडत होते, डायरेक्ट मधातून फोल्ड करत होते आणि दोन्ही भाग एकसारखे करत होते. तर तसं न करता आता मी एक व्हिडिओ मध्ये बघितलं, तर ते खूप छान फिटिंग मध्ये आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपण क्रॉसपट्टीला जेवढा समोरून क्रॉस मध्ये शेप दिलेला आहे ना, तेवढा शेप आपला या बाजूला वर गेला पाहिजे. बघू शकता तुम्ही आता इथे. आणि इथे काय करायचंय, आपली जेवढी आपण कटोरी घेतली आहे, जसं की आता या ब्लाऊज साठी मी 5.5 इंचाची घेतली आहे, तर इथे 2.25 इंचावर मी मार्किंग केलं आहे बघा. आणि अशा प्रकारे इथे टक्स देऊन घेतलेला आहे. तर आता इथे 5.6 आलेला आहे. पाव इंच आपलं आयहुक पट्टीत जाणार आणि 5.5 इंच आपले तयार राहणार. आता इथे बघा, आपल्याला क्रॉस पट्टी बघा या प्रकारे लावायची आहे. आता मी प्रत्येक म्हणजे अनेक ब्लाऊजला काय करते, डायरेक्ट डबल मध्ये जोडते इथे. पण आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चांगली फिनिशिंग मध्ये क्रॉसपट्टी लावायचं सांगते. तर बघा, सरळ बाजूने दोन्ही भाग आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे. क्रॉसपट्टी सिंगल मध्ये जोडायची आहे ओपन करून. आता एक भाग जोडून घेतला बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला अशी ओपन करून घ्यायची आणि जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा. आणि नंतर या प्रकारे बघा, आता जेवढा आपण या बाजूला शिलाईमध्ये घेतलाय तेवढंच खालचा कपडा सुद्धा शिलाईमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता जे आपण शिलाई मारली आहे, तर ते भाग आपल्याला मधातून ओपन करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, दोन्ही भाग आपली शिलाई मारून झाले, तर असं आपल्याला ओपन करायचं आहे. तर आपली इथे फिनिशिंग मध्ये क्रॉसपट्टी जोडून तयार होते. तर इथे बघा, दोन्ही बाजूने खूप छान फिनिशिंग येते. तर हा आपला एक समोरचा भाग बघा इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आयपट्टी लावायची आहे.
तर हे गळ्याचा जो भाग आपला निघला होता कटिंग करून, त्यालाच मी इथे डबल पट्टी केली आहे बघा. आता इथे लगभग 2 ते 2.25 इंचाची पट्टी घेतली आहे मी. आणि लांबीमध्ये आपला जेवढा कापड आहे, म्हणजे जेवढा भाग आहे कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा, तेवढं आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर अर्धा अर्धा इंच थोडस कमी घ्यायचं आहे. आता इथे माझ्या मशीनला खूपच प्रॉब्लेम येत आहे घडी घडी, हिला रिपेअर करायला न्यावं लागते. तर आता बघा इथे थोडस माझ्याच्यानं जास्त झालेलं आहे शिलाईमध्ये, कारण की मशीन खराब असल्यामुळे कसं जमा झालेलं आहे. तर मी परत साईडला एक शिलाई मारून घेतली आहे आणि जे पण शिल्लक झालं होतं ते इथे खोलून घेतलं आहे. आता इथे बघा डबल फोल्ड करायचं आपल्याला वरच्या बाजूला आणि अशी पट्टी फोल्ड करायची आहे आणि याच्यावर आपल्याला बरोबर काटावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करायची, दोन्ही भाग आपले सेम आले पाहिजेत पट्टीचे. तर अशा प्रकारे बघा आता इथे शिलाई मारून झाली. आता इथे सुद्धा अशी आडवी थोडी शिलाई घ्यायची, जेणेकरून पट्टीची फिनिशिंग छान दिसेल. आणि काटाला एक अधिक शिलाई मारून घ्यायची. या प्रकारे शिल्लक जे बी आहे वरच्या बाजूला ते कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एक भाग आपला तयार झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने. तर सेम पद्धतीने मी आता दुसरा भाग सुद्धा तयार करते. तर इथे बघा, इथे सुद्धा मी वरच्या बाजूनच कटोरी जोडायला सुरुवात करत आहे. आता हा भाग पूर्ण तयार करून मी तुम्हाला दोन्ही भाग दाखवते. तर बघा इथे सुद्धा वरच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात केली आहे. आता आपल्याला याच्यावर डबल शिलाई करायची आहे. आता हा सिंगल बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला फिनिशिंग थोडीशी व्यवस्थित करायची आहे. तर बघू शकता तुम्ही आता इथे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. आता इथे हे आपले समोरचे जे आहे हुक पट्टीचा भाग आहे, ते दोन्ही भाग चेक करायचे. कमी जास्त असेल तर आपल्याला इथून सरळ करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचे जे धागे वगैरे निघले आहेत ते कट करायचे आहे, त्याने फिनिशिंग खूप खराब दिसते. तर आता इथे बघा पाठीमागचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे समोरचा जो भाग आहे तयार झालेला तो इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित शोल्डरला आपल्याला एकसारखं शिलाईमध्ये घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे बरोबर. तर गळ्याच्या बाजूला एक लाईन एवढं शोल्डर आतमध्ये जोडायचं आहे, जेणेकरून आपल्या शोल्डर गळ्यावर एकदम फिट बसेल. तर दोन्ही भागाला सेम पद्धतीने करायचं आहे बघा. आता खालचा वरचा भाग आपला जर कमी जास्त झाला तर आपल्याला आर्मोल मध्ये व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर आता इथे काय झालेलं आहे, समोरचा भाग थोडासा आर्मोल मध्ये आपल्याला जास्त आहे, तर आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही भाग. तर इथे बघा मी आर्मोलच्या बाजूला दोन्ही बाजूने शेप देऊन घेणार आहे, समोरच्या भागाला फक्त. पाठीमागचा भाग आपला एकदम व्यवस्थित आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करता वेळी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी लक्ष द्यावं लागते. फक्त कटिंग करून व्यवस्थित आपल्याला तसंच शिवलं तसं नाही जमत, आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायला लागते पूर्ण. आता इथे बघा पायपिंग करायची आहे, तर मी त्यासाठी पट्ट्या कट केल्या होत्या 1 ते 1.25 इंचाच्या तिरकस मध्ये. तर ते आपल्याला आता एकसारखे जोडून घ्यायचे आहे आणि एक लांब पट्टी तयार करायची आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण पट्ट्या इथे जोडून घेत आहे बघा. आणि आपल्याला याच आता ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्यावर लावून घ्यायची आहे. तर इथे पट्टी लावता वेळी काय करायचं आहे, कोणताच भाग आपल्याला खेचायचा नाहीये. फक्त पट्टीचा थोडासा भाग आपल्याला खेचायचा आहे, तो पण शोल्डर वर आणि जो राऊंड गळ्याचा जो राऊंड असते तिथे करायचा आहे. तर आता इथे बघा अर्धा इंच आतल्या बाजूला फोल्ड केले आहे आणि बरोबर इथे 1/2 इंच एवढं शिलाई मध्ये घेतलं आहे मी. गळ्याची रुंदी आपण 2.25 इंचावर कट केली होती आणि 1/2 इंच आता हे शिलाईत जाणार, तर अशी गळ्याची जी रुंदी आहे तयार 2.5 इंच होणार आहे. आणि हे ब्लाऊज 34 छातीचं आहे बघा. तर इथे 1/2 इंच बरोबर शिलाईमध्ये घ्यायचं आहे. शोल्डरवर आपल्याला जास्त ओढून घ्यायचा आहे आणि जो खालच्या बाजूला बघा गळ्याचा गोल राऊंड आहे तिथे सुद्धा थोडस खेचून घ्यायचे आहे आपल्याला गळ्याची पट्टी. आणि अशा प्रकारे पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे पट्टी जोडून झाली की आपल्याला पुन्हा ती पट्टी फोल्ड करून आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पट्टी आपली तयार झालेली आहे लावून.
तर अशा प्रकारे या बाजूला सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला अशा प्रकारे पट्टी फोल्ड करायची आहे आणि जेवढं शिलाईमध्ये घेतलेलं आहे आपण पाव इंच तेवढं आतल्या बाजूला दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आपल्याला पाइपिंग तयार करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याची. तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला पट्टी सेट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पाइपिंग तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे पूर्ण आपली पट्टी फोल्ड करून झालेली आहे. तर अशा प्रकारे बघा गळ्याचा राऊंड इथे तयार झालेला आहे. तर समोरचा आणि मागचा दोन्ही गळे गोलच आहेत इथे. आता जे पण एक्स्ट्राचे धागे वगैरे आहे ते कट करून घ्यायचे. आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडण्या अगोदर इथे बघायचं आहे, शोल्डरवर एखादा भाग कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे एकसारखा. आणि इथे बाही जोडत्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे आपण मार्किंग केलेलं आहे समोरच्या भागासाठी, तर ते मार्किंग आपलं बरोबर समोरच्या भागावर आलेलं पाहिजे. आणि बाही जोडायला इथे शोल्डर पासूनच सुरुवात करायची, जेणेकरून भाग कमी जास्त झाला, मोठा लहान, तर तो फक्त फिटिंगच्या साईडला होणार. मधात जे बाहीचं माप आहे ते बिघडणार नाही. तर या पद्धतीने शोल्डर पासून मी जोडायला सुरुवात केली आहे मधातून. परत इथे डबल शिलाई करून घेतली आहे. तर इथे मशीन माझी घडी घडी त्रास देत आहे मला. तर ठीक आहे, आता थोडंच राहिलं आहे, बाकी ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेलंच आहे. आता मी तुम्हाला ही बाही जोडून दाखवते पूर्ण आणि या बाजूचं पूर्ण फिटिंग सुद्धा करून दाखवते आणि दुसरी बाजू सुद्धा या प्रकारे करते. आता इथे बघा, दोन्ही बाजू आपले दोन्ही भाग इथे जोडून झालेले आहे अशा प्रकारे. आता इथे काय करायचं आहे, जे 1 इंच आपण शिलाईमध्ये फोल्ड करण्यासाठी सोडलं होतं दंडघेराच्या बाजूने कापड इथे एक्स्ट्राचं बघा, ते आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडी जाड शिलाई मारून घ्यायची आहे, कारण ती आपल्याला उसवून टाकायची. इथे सुद्धा आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर अशा प्रकारे बघा, आता इथे सुद्धा शिलाई मारून झालेली आहे. आता काय करायचंय, सरळ बाजूनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे दोन्ही भाग, कारण आपण इथे कव्हर शिलाई करणार आहे. तर अशा प्रकारे बघा, इथे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि बरोबर इथे दोन्ही भाग मधातून सेंटर पासून सुद्धा, हे बघा, हा पाठीमागचा सेंटर आहे, हा समोरचा भाग सेंटर आहे. तर व्यवस्थित दोन्ही भाग बरोबर जोडून घ्यायचे आहे. साईडला जर कमी जास्त झाले तर चालेल, फक्त मधात आपलं बरोबर दोन्ही भाग आले पाहिजे. तर अशा प्रकारे आता इथे अर्धा इंच शिलाई मारली होती मी आणि साईडचे जे बी धागे दोरे होते ते कट केले आहे. आता ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे. इथे काठावर पहिले एक शिलाई मारून घ्यायची आणि हे दोन्ही भाग बघा आपल्याला व्यवस्थित ओपन करून शिलाई मारायची आहे, जेणेकरून फिटिंग आपली व्यवस्थित येईल. तर इथे बघा, आता हे शिलाई मारून झाली. याच्यानंतर आपल्याला जे फिटिंगचं माप आहे आपलं ते टाकायचं आहे. फिटिंगचं माप कशा प्रकारे टाकायचं, इथे बघा, जो बाहीचा दंडगीर आहे तो मोजून घ्यायचा. तर इथे 4.5 इंच बाहीचा दंडगीर आहे आणि छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे. तर इथे 8.5 इंचला एक लाईन कमी आहे, तर मी इथे बरोबर तेवढं मार्किंग टाकून घेत आहे. आणि कमरेचा सुद्धा चौथा भाग इथे मोजून घ्यायचा आहे, तर 5.25 इंच येत आहे. तर आता हे तिन्ही मार्किंग करून झाले, तर हे आपल्याला एकसारखे सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघा, इथे सरळ रेषेत इथे एकसारखी मी शिलाई मारून घेतली आहे फिटिंगची. आता साईडला मी इथे एक शिलाई मारून घेत आहे. बाजूला आपल्याला इथे अधिक 2-2 शिलाई मारायच्या आहे, तर मी सध्या इथे एकच मारलेली आहे, कारण ते ट्राय केल्याच्या नंतर अधिक कमी जास्त झालं तर आपण इथे अधिक शिलाई मारणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, आता हा एक भाग तयार झाला, दुसरा भाग सुद्धा असाच तयार करून दाखवते. तर इथे बघा, पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग आता इथे झालेलं आहे. तर बघा, खूप छान ब्लाऊज इथे झालेला आहे, कारण कपडा खूप सिल्की होता, पण तरी पण इथे ब्लाऊज आपला छान झालेला आहे आणि त्यामध्ये अधिक मशीनला सुद्धा त्रास दिला, पण ब्लाऊज चांगला झालेला आहे. गळा सुद्धा बघू शकता पाठीमागचा व्यवस्थित आलेला आहे. तर चला, मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा नवीन व्हिडिओसाठी. तर पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक एका दुसऱ्या ब्लाऊजची कटिंग दाखवते, स्टिचिंग दाखवते, पूर्ण सविस्तर सहित व्हिडिओ दाखवते. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.